नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस-एम-ए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. तर पहिली अपडेट, आपण सध्या वारची परिस्थिती पाहत आहोत. त्यामध्ये मिसाईल एक्सचेंज वगैरे आताही होत आहेत. एअर स्ट्राईक ही कंटिन्यूली चालत आहे व शिपिंग ही आता अनसर्टन आहे कारण की स्टेट ऑफ हॉर्मोनच्या मार्गामुळे. त्यामुळे ऑइलच्या किमती अस्थिर आहेत. आता एस्टिमेट पाहिले तर $150-200 येत आहेत. या सर्व गोष्टीमुळे अशा कमोडिटीत ओलॅटिलिटी येत आहे की जे की ग्लोबल लेवलवरती खूप इम्पॉर्टंट आहे. या एनर्जी मार्केटमध्ये यामुळेच एनर्जी मार्केट फार डिस्टर्ब होत आहे या वारच्या सिच्युएशनमुळे. तर तसंच पुढे म्हणणारं इंटरनॅशनल एनर्जी असोसिएशन ज्याचे की 30 मेंबर आहेत त्यांनी म्हटलं आहे की आता आम्ही आमचे ऑइल रिझर्व रिलीज करणार आहोत, खुले करणार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. कारण हे जे स्टेट ऑफ हॉर्मोनचे मार्ग आहेत ते बंद असल्याने मार्केटमध्ये ऑइल सप्लाय वगैरे व्यवस्थित होत नाही व आमच्याकडे वगैरे चांगल्या प्रमाणात ऑइल रिझर्व आहेत. ते काही कालावधीसाठी ओपन करणार आहोत किंवा रिलीज करणार आहोत व हे वार संपले की आम्ही पुन्हा रिझर्व वगैरे भरणार आहोत किंवा स्टॉक वगैरे करणार आहोत. म्हणजे ही समस्या अल्प कालावधीसाठी चालू आहे अशी ते वगैरे चर्चा करत आहेत. या गोष्टीमुळे ऑइल मार्केटला एक चांगलं कम्फर्ट मिळू शकतं किंवा सुरक्षा मिळू शकते व ही युद्ध परिस्थिती शॉर्ट टर्ममध्ये असेल किंवा आहे असं प्रत्येकाला अपेक्षा आहे. पण काय होईल की काही सांगता येत नाही कारण की युक्रेन रशिया वार हा वार ही शॉर्ट टर्ममध्ये वाटत होता पण आणखी सुरू आहे. तर मार्केट तेव्हाही रिॲक्ट वगैरे दिलं होतं, म्हणजे रिॲक्शन वगैरे दिलं होतं मार्केटनं. पण ते वार आणखी चालू आहे. त्याविषयी काही न्यूज किंवा अपडेट आली तरी मार्केट वगैरे काय रिॲक्ट वगैरे सध्या तरी करत नाही. अशा परिस्थितीमध्ये असे स्टेटमेंट येत आहेत की इराणच्या युद्धामुळे प्रदीर्घ काळापासून ऑइल मार्केटवर होणाऱ्या विनाशकारी परिणामाची चिंता अरामाकोच्या शिवना आहे. हे ऑइल प्रोड्युसर आहेत, त्यांना ऑइल आणखी म्हणजे अपसाईडला जाईल असं वाटत आहे. तर सौदी अरेबियाने ऑलमोस्ट 2.5 मिलियन बॅरल पर डेचे आउटपुट कमी केलेलं आहे. तसंच ही सौदी अरेबिया खूप मोठी कंट्री आहे. त्यांच्याकडे वेस्ट साईडला वगैरे रेड सी आहे, त्या मार्गाने ते ऑइल ते घेऊन जाऊ शकतात. कदाचित तेथे त्यांची काही पाईपलाईन्स वगैरे सेटिंगसुद्धा केलेली आहे. यामुळे ते काही प्रमाणात ऑइल पंप करून ऑइल सेल करतील किंवा मार्केटमध्ये घेऊन येतील व तेथून काही प्रमाणात तेलही येत आहे किंवा जात आहे. व पण यांची सर्वात मोठी रिफायनरी स्टेट ऑफ हॉर्मोनच्या जवळपास आहे, जे की काही प्रॉब्लेम वगैरे तिथे चालू झालेत. या सर्व गोष्टीचा परिणाम ग्लोबली आणि इंडियावरती काय होत आहे. जगातील काही देशांना ऑइल शॉर्टेज पाहावे लागत आहे. स्पेशली साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज उदाहरणार्थ कोरिया, तैवान येथे ऑइलमध्ये शॉर्टेजेस येत आहेत. क्रूड ऑइल वगैरे त्यांना म्हणजे कमी पडत आहे किंवा शॉर्ट वगैरे होत आहे त्यांच्याकडे. आणि भारतात आणखी काही क्रूड ऑइलचे शॉर्टेजेस आले नाहीत कारण मला वाटतं की आपली आणखी ऑइल सप्लाय चेन डायव्हर्सिफाय आहे किंवा आणखी करण्याचा प्रयत्न आहे. व रशियाकडून आपणास ऑइल घेण्याची परवानगी अमेरिकेकडून मिळाली आहे व गेल्या 2-3 वर्षामधील आपली ऑइल सोर्सिंग डायव्हर्सिफाय झालेली आहे. आता कदाचित व्हेनेझुएलाकडूनही ऑइल येणे सुरू होईल. तसेच रशियाकडूनही ऑइल इम्पोर्ट आता इन्क्रीज झाला आहे, जिथून की गेल्या 2-3 महिन्याच्या अगोदर त्याची स्पीड वगैरे कमी झाली होती. पण आता ऑइलची गती वगैरे पुन्हा वाढली आहे. अमेरिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे आपल्याला आतापर्यंत या क्रूड ऑइलचा मेजर इश्यू वगैरे वाटत नव्हता. मेजर प्रॉब्लेम LPGमध्ये आहे कारण की LPG 85% स्टेट ऑफ हॉर्मोन्सने भारतात येत असतो. म्हणजे याचा मेजरली वापर कुकिंग गॅसमध्ये होत असतो. म्हणजे आपल्या घरातील LPG सिलेंडर तेच कुकिंग गॅस वगैरे आहे व LPG 13%, बाकीचं 13% वगैरे कमर्शियलमध्ये यूज वगैरे केलं जातं. जसं की रेस्टॉरंट,
फॅक्टरीजमध्ये याचा उपयोग केला जातो आणि ऑर्डर काही ठिकाणी वगैरे याचा काही उपयोग वगैरे केला जातो. त्यामुळे गव्हर्मेंट यावरती फोकस करत आहे की कुकिंग गॅसमध्ये कमतरता यायला नको. त्यामुळे आता सप्लायचा होल्डिंग पिरियड वगैरे वाढवण्यात आलेला आहे. म्हणजे जे आपल्याला 15 दिवसात मिळत होतं ते आता 25 दिवसांवर केलं आहे. आता गव्हर्मेंट हे पाहत आहे की या क्रूड ऑइलपासून LPG गॅस कसा बनवता येईल. बाकी गॅसेस यातून बनवले जातात. आता रिफायनरीज प्रोसेस करून LPG गॅस बनवण्याचा प्रयत्न करणार आहे व रिलायन्स इंडस्ट्रीनेही म्हटलं आहे की तेही LPG गॅस बनवण्याकडे जास्तीत जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.